अंगारकी चतुर्थीची पौराणिक कथा स्टोरी। ऋषी भारद्वाज हे गणपतीचे निस्सीम भक्त होते। त्यांच्या तपश्चर्येने आणि पृथ्वी मातेच्या आशीर्वादाने त्यांना एक पुत्र प्राप्त झाला। तो पुत्र दिसायला अग्नीसारखा लाल आणि तेजस्वी होता, म्हणून त्याचे नाव अंगारक, ज्याचा अर्थ निखारा असा होतो, ठेवण्यात आले। कठोर तपश्चर्या। अंगारक मोठा झाल्यावर त्याने गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी नर्मदा नदीच्या काठी कित्येक वर्षे कठोर तपश्चर्या केली। त्याने अन्न पाणी त्यागून केवळ गणपतीच्या नामाचा जप केला। 2. बाप्पाचे दर्शन। त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने त्याला माघ कृष्ण चतुर्थीला, जी मंगळवारी होती, दर्शन दिले। 3. वरदान। बाप्पाने अंगारकाला वर मागण्यास सांगितले। अंगारकाने विनंती केली की, हे देवा, तुमचे दर्शन ज्या तिथीला झाले ती तिथी कायमची माझ्या नावाने ओळखली जावी, आणि जो कोणी या दिवशी तुमचे व्रत करेल त्याचे सर्व कष्ट दूर व्हावेत। 4. अंगारकी नाव। गणपती बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की, इथून पुढे जेव्हा जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल। या दिवशी व्रत करणाऱ्याला 21 संकष्टी केल्याचे पुण्य एकाच दिवशी मिळेल। याच अंगारकाला आपण मंगळदेव म्हणून ओळखतो, म्हणूनच मंगळवारी येणाऱ्या या चतुर्थीला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे। 2026 मधील अंगारकी चतुर्थीच्या तारखा। यावर्षी 2026 एकूण 3 वेळा अंगारकी चतुर्थीचा योग येत आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या नक्षत्रवाणी 2026 चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।